जिथे पाक करण्याचा त्रास नाही ना, तिथे टेन्शनच दूर होतं. आणि रेसिपीमध्ये साधी, सोपी, झटपट आणि कमी कष्टात तयार होणारी रेसिपी असेल ना, तर ती रेसिपी आपसुकच छान अशी तयार होते. गूळ, साखर न वापरताही त्याची गोड अशी ही गोडी ज्या आपण पदार्थामध्ये आणतो ना, त्या ठिकाणी आपली रेसिपी बेस्टच तयार होते. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे आजची रेसिपी आहे. गुळाचा वापर नाही, साखरेचा वापर नाही, डायबिटीज फ्रेंडली हे लाडू आहेत. डाएटसाठी उत्तम आहे, तरीही लाडू चवीला अतिशय उत्तम असा तयार होतो. झटपट तयार होतो आणि हो, यासाठी फक्त मिक्स करा आणि लगेच लाडू बांधा. अशा पद्धतीचं साधं सोपं असं प्रमाण असणार आहे. साहित्य प्रमाण मोजून घेण्याची गरज नाही, त्यामुळे झटपट तयार होणारा हा लाडू आवडला तर लाईक करा. अशाच भरपूर टिप्स आहेत. सर्व रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाक न करता मधुमेहासाठी उपयुक्त असणारे हे डाएट फ्रेंडली खजूरचे लाडू तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी साहित्य पाहूया. खोबरं घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे सर्व साहित्य प्रमाण कमी अधिक करू शकता. या ठिकाणी काजू, बदाम आणि त्याचबरोबर मनुके या ठिकाणी घेतलेले आहे. आता साहित्य मी मोजून घेतलेले नाही, तुमच्या आवडीप्रमाणे अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता. फक्त खजूर या ठिकाणी साधारणतः मोठ्या आकाराचा एक बाऊल भरून एवढी घेतलेली आहे. साजूक तुपाचा वापर देखील तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला जर यामध्ये मगज बी घालायचं असेल किंवा इतर काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील, पंपकिन सीड वगैरे, तरी देखील तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी बदाम 1 वाटी घातलेले होते, पाव वाटी या ठिकाणी काजू घेतलेले आहे आणि पाव वाटीला वरती थोडेसे जास्त एवढे मनुके घेतलेले आहे. परंतु या ठिकाणी या लाडूमध्ये मी सजेस्ट करेल की तुम्हाला या ठिकाणी ड्रायफ्रूट्स वगैरे काहीही मोजून घेतलं नाही तरीही तुमचा लाडू परफेक्टच बनवून तयार होतो. त्यामुळे तुम्हाला किती पौष्टिक बनवायचे त्यानुसार तुम्ही ड्रायफ्रूट्सचं प्रमाण किंवा कोणकोणते ड्रायफ्रूट्स वापरायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. अगोदर आपण साजूक तूप टाकून काजू, बदाम, त्यानंतर मनुके छान असे भाजून घेणार आहोत. हे पहा, गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंदाचेवर हे ड्रायफ्रूट्स आपले तळून झालेले आहेत. आता आपण हे सर्व एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. साधारणतः पाव वाटी एवढं साजूक तुपाचा मी या ठिकाणी वापर करणार आहे. त्यानंतर खोबरं या ठिकाणी आपण थोडंसं साजूक तूप कढईमध्ये होतं, त्यामध्येच आपण थोडंसं लालसर रंगावर या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे. खोबरं देखील आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये आपण खजूर बी काढून त्यानंतर त्याचं जे तोंडाकडील भाग असतो तो देखील कडक भाग असतो तो काढून घेतलेला आहे. त्यानंतर मी स्वच्छ धुवून थोडीशी सुकवून ही खजूर घेतलेली होती. ती खजूर साजूक तूप टाकून आपण या ठिकाणी थोडीशी भाजून घेणार आहोत. भाजल्यामुळे थोडीशी मऊसूत अशी होते आणि ती पटकन मिक्सरला बारीक होते. त्याचबरोबर या ठिकाणी साजूक तूप आपल्याला 4 ते 5 चमचे या ठिकाणी लागणार आहे खजूर भाजण्यासाठी. चांगलं 5 चमचे साजूक तूप टाकून ही खजूर भाजून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता लगेचच आपण काजू, बदाम आणि मनुके मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर दळून घेणार आहोत. एकसारखं मिक्सर चालू ठेवायचं नाही, मिक्सर चालू बंद करतच हे दळून घ्यायचं. त्याचबरोबर या ठिकाणी यामध्ये जे ड्रायफ्रूट्स वापरणार आहे ते किती मिक्सरला बारीक दळायचे किंवा किती थोडेसे जाडसर ठेवायचे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. परंतु अगदी थोडेसे ठोसर मी हे ठेवलेले आहे, कारण छान क्रंची असे हे तळून घेतलेले होते. त्यामुळे हे लाडू खात असताना ते दाताखाली आल्यामुळे लाडू चवीला आणखीनच छान लागतात. त्यामुळे या ठिकाणी थोडेसे आपण ठोसर ठेवलेली आहे. त्याचबरोबर खजूर देखील मिक्सरला आपण फिरवून घेतलेली आहे. मिक्सरला फिरवताना या ठिकाणी मिक्सर चालू बंद करतच आपण ती फिरवून घेतलेली आहे. मिक्सर एकसारखं चालू ठेवायचं नाही. त्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि लगेचच आपण लाडू बांधण्यासाठी घेणार आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये खजूरचा जो चिकटपणा असतो त्यामुळे या ठिकाणी लाडू पटपट असा वळले जातो आणि लाडू पटपट बांधणं सोपं जातं. त्यामुळे पाक वगैरे करण्याचं काहीही टेन्शन नाही. हेल्दी अशी रेसिपी आहे, झटपट बनवून देखील तयार होते.
हे पहा, सर्व साहित्य आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे. लगेचच आपण लाडू बांधून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने बांधला तरीही पटपट असा हा लाडू बांधता येतो. अगदी यातील काही लाडू माझ्या पियुषने देखील बांधलेले आहेत. त्याला देखील छान असे हे लाडू बांधता आले. आणि मुलांची मी नेहमी मदत घेत असते कोणतीही रेसिपी वगैरे काहीही करत असताना. अगदी थोडीफार तरी त्यांना कळता येईल अशा पद्धतीची कामे मी त्यांना सांगत असते आणि त्यांना देखील ती अगदी जमतील अशा पद्धतीची मी कामे सांगते. आता हे लाडू जे आहे त्यातील काही लाडू मी पियुषला बांधण्यासाठी सांगितलेले आहे आणि त्याला देखील परफेक्ट असे बांधता आलेले आहे. लाडू कसे बांधून झालेले आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तुमचे देखील असे काही अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्ही देखील तुमच्या मुलांची मदत रेसिपीमध्ये घेता का किंवा कोणते कामं करण्यासाठी घेता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, खूप छान गोल गरगरीत असा हा लाडू तयार झालेला आहे आणि दिसायला एकच नंबर हा लाडू दिसतो. अगदी लहान मुले हा लाडू आवडीने खातात. तुमच्या मुलांना जर छोट्या सुट्टीसाठी तुम्हाला काय खाऊ द्यायचं किंवा काय कोणती फळं वगैरे द्यायची हा जर प्रश्न रोज पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून ते मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. त्याचबरोबर दररोज सकाळी तुम्ही नाश्त्याच्या वेळी अशा पद्धतीचा एक लाडू सर्व करू शकता. साधी सोपी रेसिपी आहे. झटपट बनवून तयार होणारे हे लाडू चवीला देखील खूप छान असे लागतात. सर्व लाडू आपले बांधून तयार झालेले आहे. आपण ते एका डिशमध्ये सर्व करणार आहोत. साधारणतः मध्यम आकाराचे 14 लाडू या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे. लाडू किती खुसखुशीत झालेला आहे हे आपण व्हिडिओमध्ये आता पाहणारच आहोत. या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीची ही लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला लाडूचे आणखीन कोणकोणते प्रकार पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. छान खुसखुशीत लाडू तयार झालेला आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.